नमस्कार. डॉक्टर राजेश साठे. संबंध महाराष्ट्रामध्ये सर्वत्रच विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी संबंध महाराष्ट्रामध्ये एकाच वेळी या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे आणि आरपीआय व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून सुनील अण्णा टिंगरे यांना पुन्हा संधी मिळालेली आहे. येत्या 20 तारखे रोजी सुनील अण्णा टिंगरे यांचं चिन्ह आहे घड्याळ आणि घड्याळासमोरील बटन दाबून आपण सुनील अण्णा टिंगरे यांना बहुमताने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपण पाठवा असं समस्त वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघातील तमाम मतदार बंधू भगिनींना मी विनम्र आवाहन करतो. सुनील अण्णा टिंगरे यांच्या माध्यमातून लोहगाव येथे 100 बेडचं हॉस्पिटल अतिशय मोठ्या प्रमाणात भव्य आणि दिव्य असं हॉस्पिटल आज पूर्णत्वास येत आहे. जवळपास राज्य शासनाच्या माध्यमातून 65 कोटी रुपये या हॉस्पिटलच्या बांधणीसाठी, 12 कोटी फर्निचरसाठी आज अण्णांच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध झालेला आहे. येणाऱ्या काही काळामध्येच हे हॉस्पिटल लोहगाव परिसरातील सर्वच नागरिकांसाठी खुले होईल, जेणेकरून आपल्या आरोग्याच्या सुविधा या परिसरातील नागरिकांना मोफत मिळतील. अतिशय चांगलं काम अण्णांच्या माध्यमातून या परिसरामध्ये झाले. तसंच ITIची निर्मिती येणाऱ्या काळामध्ये त्याचंही भूमिपूजन नामदार अजितदादा पवार यांच्या हस्ते गेल्या काही दिवसापूर्वी या भागात झाले. त्यासाठी निधी अण्णांच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे. अशी अनेक कामं आपल्याला या मतदारसंघामध्ये पाहावयास मिळते. लोहगावचा विचार सोडून जर मतदारसंघात जर आपल्याला विचार करायचा झाला तर खराडी येथे अतिशय चांगलं ऑक्सिजन पार्कसारखी निर्मिती या खराडी भागामध्ये अण्णांच्या माध्यमातून झालेली आहे. अतिशय मोकळा श्वास, अतिशय सुंदर देखणं ऑक्सिजन पार्कसारखं उद्यान या परिसरामध्ये या मतदारसंघाला आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. त्यानंतर वाहतुकीच्या संदर्भात अण्णांच्या माध्यमातून BRTचा प्रश्न हा बऱ्यापैकी मार्गी लागला आहे. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत होती आणि ही वाहतूक कोंडी होत असताना नागरिकांची प्रचंड अव्यवस्था किंवा प्रचंड वेळ हा वाहतुकीत जात होता. वारंवार लोकांची मागणी होती की वाहतूक कोंडी फुटली पाहिजे. यासाठी BRT हे अण्णांनी काढलेले. त्यानंतर येणाऱ्या काळामध्ये येरवड्यापासून शिरूरपर्यंत 3 मजली आपण उड्डाणपूल केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या माध्यमातून 3 मजली उड्डाणपूल या मतदारसंघातनं अण्णांनी मंजूर करून घेतलेला आहे, जेणेकरून उद्याच्या काळामध्ये शिरूरमध्ये जाण्यासाठी आपल्याला फारसा वेळ लागणार नाही किंवा ट्रॅफिकपासून हा परिसर, हा मतदारसंघ मोकळा होईल. ट्रॅफिकची समस्या बऱ्यापैकी कमी होईल. त्यानंतर आपण येरवडा भागात जर म्हटलं तर आपण नुकतीच भाजी मंडई लोहगाव येरवडा भागामध्ये सुसज्ज अशी भाजी मंडईचं भूमिपूजन आपण केलेलं आहे आणि येरवडा भागामध्ये अनेक प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन सुद्धा, GSTची बिल्डिंग असेल, आपण मेंटल हॉस्पिटलची निर्मिती त्याचंही भूमिपूजन, त्यांच्याही स्टाफ क्वार्टरचे बिल्डिंग आणि हॉस्पिटलची बिल्डिंग याचंही भूमिपूजन नामदार अजितदादा पवार यांच्या माध्यमातून झालं. विविध शासकीय इमारतींची भूमिपूजन आणि त्यांचा निधी मंजूर करण्याचं काम आदरणीय अण्णांच्या माध्यमातून झालेलं आहे. विश्रांतवाडी येथे उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटरची निर्मिती असेल, शास्त्रीनगर चौकामध्ये ग्रेड सेपरेटर उड्डाणपुलाची निर्मिती असेल, असे अनेक असंख्य प्रश्न या मतदारसंघामध्ये अण्णांच्या माध्यमातून या भागामध्ये पूर्णत्वास आलेले आहे. या मतदारसंघामध्ये जर विचार केला तर ज्या वेळेस अधिवेशन होईल त्या प्रत्येक वेळेस अधिवेशनात अण्णांनी आमचं लोहगाव असेल, खराडी असेल, धामोरी असेल या भागातील ज्या प्रमुख समस्या आहेत त्या प्रमुख समस्यांचं लक्ष वेधण्यासाठी अण्णांनी विधानसभेच्या माध्यमातून वारंवार मागणी केली आहे. हे आपण सर्वांनीच या ठिकाणी पाहिलेलं आहे. गेल्या 5 वर्षापूर्वी आम्ही जे मत अण्णांना दिलं होतं ते आज आम्हाला खऱ्या अर्थानं जाणीव होती की आमचं मत कुठेही वाया गेलं नाही. आणि ह्या वेळेससुद्धा मी वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघातील असंख्य नागरिक, तमाम मतदार बंधू भगिनींना आव्हान करतो की येणाऱ्या काळामध्ये सुनील अण्णा टिंगरे यांना घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून पुन्हा एकदा विधानसभेवर पाठवा, जेणेकरून या मतदारसंघातील अनेक प्रश्न अण्णांच्या माध्यमातून मार्गी लागले. परंतु अनेक भागांची निर्मिती किंवा अनेक विकासाची कामं याही पुढच्या काळामध्ये अण्णांच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण करायची आहेत. मी सर्वांना पुनश्च एकदा विनंती करतो की
आपण येणाऱ्या 20 तारखेला 3 नंबर बटन हे घड्याळाच्या चिन्हाचं आहे. या घड्याळाच्या चिन्हासमोर बटन दाबून आपण बहुसंख्य मताने विधानसभेमध्ये अण्णांना पुन्हा एकदा निवडून द्यावी अशी नम्र विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय. वडगाव शेरी बदलणार, विकास आणखी गतिमान होणार. घड्याळ या चिन्हासमोरील 3 नंबरचे बटन दाबून आमदार सुनील अण्णा टिंगरे यांना प्रचंड मतांनी विजयी करा.